हेलो माय डियर स्टूडेंट, वेलकम टू द शाहू स्क्रीनिंग ऑफ मॅथ्स क्लास स्टूडेंट. सो आपण डिस्कस करतोय नंबर सिस्टम अँड प्रिव्हियस क्लासमध्ये आपण रिअल नंबर्सचे डेसिमल फॉर्म याबद्दल आपण डिस्कस केलं की जर दिलेला गिवन नंबर जर रॅशनल नंबर असेल तर रॅशनल नंबरचा डेसिमल फॉर्म हा एक तर टर्मिनेटिंग डेसिमल असेल किंवा नॉन रिपीटिंग. तर टर्मिनेटिंग डेसिमलला तर आपण कधीही पी बाय फॉर्म म्हणू शकतो. कुठलाही टर्मिनेटिंग डेसिमल घ्यावं 0.173 त्याला आपण लगेचच डेसिमल पी बाय क्यू फॉर्म मध्ये आणू शकतो. 173 3 डिजिटनी शिफ्ट केला 1000. ठीक आहे, 3 डिजिटनी राईटला शिफ्ट केला 1000 येतो डिनॉमिनेटर मध्ये. तर या डेसिमल नंबरचा हा पी बाय क्यू फॉर्म. तर मग डेसिमल नंबरचा पी बाय क्यू फॉर्म तर लगेच आणू शकतो. जे नंबर्स नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग डेसिमल्स आहेत ते नंबर्स रॅशनल नंबर्स आहेत, म्हणजेच नॉन टर्मिनेटिंग बट रिपीटिंग डेसिमल्सला सुद्धा पी बाय क्यू फॉर्म मध्ये आणता येतं. तर त्याला कसं पी बाय क्यू फॉर्म मध्ये आणायचे त्याच्या शॉर्टकट ट्रिक्स मी मागच्या क्लासमध्ये सांगितलेल्या आहेत. तर आज आपण एक पुढे जाणार आहोत. रॅशनल इरॅशनल नंबरचे जे पण रिझल्ट आहेत त्या रिझल्ट वरती अशा पद्धतीचे एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. तर मी डायरेक्टली एमसीक्यू वरती आलेलो आहे रॅशनल आणि इरॅशनल नंबरच्या. सो पहा क्वेश्चन काय आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. सो अशा टाईपचे क्वेश्चन ज्यावेळेस येतात बघा, अशा टाईपचे सर्वच क्वेश्चन की विच वन ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. तर जे ट्रू आहे असं विचारलेलं आहे तर या टाईपच्या क्वेश्चन्सला तुम्ही रिजेक्ट करू शकता. जे ट्रू नाहीये, जे कन्फर्म ट्रू नाहीये त्याला तुम्ही रिजेक्ट करणार. जे कन्फर्म ट्रू नाहीये त्याला रिजेक्ट करणार आणि जे शिल्लक राहतं ते करेक्ट आन्सर. या मेथडने जर तुम्ही गेलात तर अशा टाईपचे क्वेश्चन्स लवकर सॉल्व्ह होतात. तर विच ऑफ द फॉलोइंग ट्रू कोणतं आहे म्हटले तर मी प्रत्येक ऑप्शनला मी कॉन्टॅक्ट करत चालणार आहे. सो ऑप्शन ए, द सम ऑफ टू इरेशनल नंबर्स इज ऑलवेज अन इरेशनल नंबर. तर दोन इरेशनल नंबरचा जो सम आहे तो ऑलवेज म्हटलेला आहे. ऑलवेज हा इरेशनल नंबर आहे तो म्हटलेला आहे. तर मी एक एक्झाम्पल घेऊन दाखवेन की हे स्टेटमेंट फॉल्स आहे. याला कॉन्ट्रॅडिक्ट करणारा एक्झाम्पल मी तुम्हाला देईन. तर एक नंबर मी घेतला √2. ठीक आहे, हा √2 हा इरेशनल नंबर आहे. तर मी दुसरा नंबर घेतला -√2. -√2 हा डिफरंट इरेशनल नंबर आहे. दोन डिफरंट इरेशनल नंबर आणि यांचा जर मी सम केला, ठीक आहे, यांचा जर मी सम केला तर दॅट इज इक्वल टू 0 विच इज द रॅशनल नंबर. यांचा सम जर मी केला तर तो येतोय 0 आणि 0 हा काय आहे, रॅशनल नंबर आहे. बट इथं तो म्हणतोय की दोन इरेशनल नंबरचा सम हा ऑलवेज इरेशनल असेल, जो की फॉल्स आहे. त्यामुळे ऑप्शन ए फॉल्स असेल. द सम ऑफ टू इरेशनल नंबर इज ऑलवेज इरेशनल नंबर. नेसेसरी नाहीये की कुठले दोन रॅशनल नंबर घेतले आणि त्यांचा सम रॅशनलच येईल, हे गरजेचं नाहीये. बघा, एक घेतला मी √2 आणि एक घेतला मी √3, यांचा सम पॉसिबलच नाहीये. ठीक आहे, यांना असंच ठेवतो आपण. याचा सम आपण डेसिमल फॉर्म मध्ये जरी काढला तुम्ही, याचा सम √2 ची डेसिमल फॉर्म मधली व्हॅल्यू, √3 ची डेसिमल फॉर्म मधली व्हॅल्यू, जी की नॉन टर्मिनेटिंग नॉन रिपीटिंग असते, ती व्हॅल्यू जर घेतलात तर यांचा सम केल्यानंतर सुद्धा ती नॉन टर्मिनेटिंग नॉन रिपीटिंग येणार आहे. म्हणजेच हा जो √2 प्लस √3 आहे हा इरेशनल नंबर आहे. हा काय असणार आहे, इरेशनल नंबर असणार आहे. त्यामुळे हा म्हणतोय की दोन इरेशनल नंबरचा सम रॅशनल यायला पाहिजे, नेहमी रॅशनल येतो. तर हे पण ऑप्शन फॉल्स आहे. ऑप्शन सी, द सम ऑफ टू इरेशनल नंबर्स मे बी रॅशनल ऑर इरेशनल. हे करेक्ट आहे की दोन इरेशनल नंबरचा सम हा रॅशनल पण येऊ शकतो, इरेशनल पण येऊ शकतो. ठीक आहे, हे करेक्ट आहे. बट याला नंतर बघूयात, ऑप्शन डी कडे पण जाऊयात आपण. जे करेक्ट आहे त्याला लगेच करेक्ट म्हणायचं नाही. तर जे करेक्ट आहे त्यासाठी वेट करा, जे रॉंग आहे त्याला मात्र लगेच रॉंग करणार, मी कॉन्ट्रॅडिक्ट करणार. ठीक आहे, द सम ऑफ टू इरेशनल नंबर्स इज ऑलवेज ए इंटिजर. सो दोन इरेशनल नंबरचा सम हा इंटिजर आहे म्हणतोय. तर हे तर कधीच पॉसिबल नाहीये, कारण की इरेशनल नंबर इंटिजर कधी होऊ शकत नाही. स्वतः इरेशनल नंबरच इंटिजर येऊ शकत नाही, त्याचा सम कसा काय इंटिजर येऊ शकतो. सो हे पण फॉल्स होऊन जाईल. म्हणजे राहिला हा, तर जो राहिला तो करेक्ट असेल. सो याला मी टिक मारतो, ऑप्शन सी इज करेक्ट. जाऊयात पुढे नेक्स्ट क्वेश्चन कडे. नेक्स्ट क्वेश्चन नोट डाऊन करून ठेवलेला आहे. या ठिकाणी बघा, हा मागच्या क्लासमध्ये झालेल्या टाईपचा क्वेश्चन आहे. व्हॉट इज द हायेस्ट पॉवर ऑफ 5 दॅट डिवाइड्स. 5चा असा मोठ्यात मोठा कोणता पॉवर आहे ज्यांनी याला डिवाइड करता येतो, ज्यांनी याला मोठ्यात मोठ्या पॉवरनी, सगळ्यात हायेस्ट पॉवर सांगायची, ही गोष्ट लक्षात घ्या. 5चा मोठ्यात मोठा असा पॉवर सांगायचे की ज्या पॉवरने या पूर्ण नंबरच्या प्रोडक्टला डिवाइड जातो. मोठ्यात मोठा पॉवर सांगायचे. ठीक आहे, म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा पॉवर एक्झिस्ट नाही झाला पाहिजे जो की याला डिवाइड करत असेल. लक्षात येते मी काय म्हणतोय ते. या दिलेल्या नंबर्सच्या प्रोडक्टला 5च्या त्याला हायेस्ट पॉवर सांगायचे की ज्या पॉवरनी या प्रोडक्टला कम्प्लीट डिवाइड जात असेल. आणि जो तुम्ही पॉवर सांगणार आहात त्याच्यापेक्षा जर मोठा पॉवर घेतला, त्याच्यापेक्षा जर पॉवर आणखी मोठा घेतला तर त्या मोठ्या पॉवरनी याला डिवाइड जायला नाही पाहिजे. म्हणजे मोठ्यात मोठा पॉवर, जसं हायेस्ट कॉमन फॅक्टर काढतो आपण, हायेस्ट कॉमन फॅक्टर काढतो 2 आणि 4 या दोन नंबरला डिवाइड करणारा मोठ्यात मोठा नंबर 2 असतो. ठीक आहे, मोठ्यात मोठा नंबर 2 असतो आणि 2 पेक्षा जर मोठा नंबर घ्यायला गेला तर त्यांनी या दोन्ही नंबरला डिवाइड होणार नाही. ठीक आहे,
त्यामुळे या दोन्ही नंबरला डिवाइड करणारा मोठा. त्याच पद्धतीने या पूर्ण प्रोडक्टला, या कम्प्लीट प्रोडक्टला डिवाइड करणारा 5 चा मोठ्यात मोठा पॉवर सांगा. ठीक आहे, मोठ्यात मोठा पॉवर सांगायचा, हायएस्ट म्हटलेला आहे, हायएस्ट. ओके, तर कसं सांगणार बघा. तर या ठिकाणी जे नंबर दिलेले आहेत 90, 80, तर कॉन्सेप्ट हा आहे की जर युनिट डिजिटला जर 0 आला, युनिट डिजिटला जर 0 आला तर त्याला 5 ने, 5 चा पॉवर 1 ने कम्प्लीट डिवाइड जातो. युनिट डिजिटला जर 0 आला तर 5 चा पॉवर 1 नी कम्प्लीट डिवाइड जातो त्याला. ठीक आहे, मग बघा इथं 90 आहे, इथं 5 चा पॉवर 1, इथं एकदा डिवाइड जाईल, इथं 5 ने एकदा डिवाइड जाईल, इथं एकदा डिवाइड जाईल, इथं एकदा डिवाइड जाईल. बट 50 आला, 50 ला मात्र 5 चा पॉवर 1 नाही, 5 चा पॉवर 2 ने सुद्धा डिवाइड जातो. ठीक आहे, 5 चा पॉवर 1 ने तर जातोच जातो, 5 ने तर जातो, बट 5 चा पॉवर 2 ने पण डिवाइड जातो 50 ला. 2 ने, 5 चा पॉवर 2, म्हणजे इथं 50 ला मॅक्सिमम पॉवर कोणता येईल? 2 येईल. 50 ला मॅक्सिमम पॉवर किती येईल? 2. 90 ला 5 चा पॉवर 1 ने डिवाइड जाईल, 5 चा पॉवर 2 ने नाही जाणार, म्हणजेच या 90 ला 25 ने डिवाइड नाही जाणार, 5 चा पॉवर 2 ने डिवाइड नाही जाणार, म्हणून इथं एकदा डिवाइड जाईल, इथं एकदा डिवाइड जाईल. तर मी 5 चा पॉवर काउंट करतोय, तर इथं एकदा 5 ने डिवाइड जाईल, इथं एकदा 5 ने जाईल, इथं एकदा जाईल, इथं एकदा जाईल. 50 ला मात्र 5 ने दोनदा डिवाइड जाईल, म्हणजेच 25 ने डिवाइड जाईल. 50 ला डिवाइड करण्यासाठी 5 चा मोठ्यात मोठा पॉवर असेल 2. 50 ला डिवाइड करण्यासाठी 5 चा मोठ्यात मोठा पॉवर कोणता असेल? 2. 60 ला डिवाइड करण्यासाठी 5 चा कोणता मोठा पॉवर असेल ज्याने 60 ला डिवाइड जातो? 5 चा पॉवर 2 घेतला तर 25 ने 60 ला कम्प्लीट डिवाइड जाणार नाही, म्हणून 5 चा पॉवर 1 नी, म्हणजेच 5 नेच डिवाइड जातो. तसंच या ठिकाणी इथं 1, इथं 1, इथं 1, इथं 1. लक्षात येतंय? मी प्रत्येक नंबरला इंडिव्हिज्युअली पाहिलं. सो 1 2 3 4, 4 + 2 6, 7 8 9 10. ऑप्शन बी इज करेक्ट. ऑप्शन बी इज करेक्ट. लक्षात येतंय की आता म्हणजेच मी हे सांगितलं आन्सर की 5 टू द पॉवर 10 या पूर्ण प्रोडक्टला 5 टू द पॉवर 10 नी कम्प्लीट डिवाइड जाणार. जर तुम्ही 5 टू द पॉवर 11 घेतलात तर याने या 10 पेक्षा जर मोठा पॉवर घेतला तर त्या 5 टू द पॉवर 11 नी याला कम्प्लीट डिवाइड जाणार नाही, या नंबरच्या प्रोडक्टला, या गिवन नंबरच्या प्रोडक्टला कम्प्लीट डिवाइड जाणार नाही. म्हणून या पूर्ण प्रोडक्टला कम्प्लीट डिवाइड जाण्यासाठी 5 चा मोठ्यात मोठा पॉवर हा 10च असेल. मोठ्यात मोठा पॉवर हा काय असेल? 10 असेल. 10 पेक्षा मोठा पॉवर जर घेतलात तर त्या नंबरनी या पूर्ण प्रोडक्टला डिवाइड जाणार नाही. ठीक आहे, कसं काढलं? लक्षात आलं? युनिट डिजिटला जर 0 असेल तर त्या नंबरला 5 चा पॉवर 1 नी कम्प्लीट जाणार आहे. बट युनिट डिजिटला 0 असेल तर, बट इथं युनिट डिजिटला 0 आहे प्लस इकडे 5 पण आहे, म्हणजे इथं 50 आला तर 50 ला मात्र 5 टू द पॉवर 50 ला डिवाइड करणारा 5 चा मोठा पॉवर कोणता आहे? 50 ला डिवाइड करणारा 5 चा मोठ्यात मोठा पॉवर 2. 5 टू द पॉवर 3 म्हणल्यानंतर तर 125 येतो. 125 ने 50 ला डिवाइड नाही जाणार. बट 5 चा स्क्वेअर म्हणजे 25, 5 स्क्वेअर म्हणजे 25 ने 25 ने 50 ला कम्प्लीट डिवाइड जातो, म्हणून 50 ला डिवाइड करणारा 5 चा मोठ्यात मोठा पॉवर हा 25 आहे, म्हणजे 5 टू द पॉवर 2 म्हणजे पॉवर 2 आहे. तर इथं पॉवर 2 ने डिवाइड जातो, इथं बाकी सगळ्या ठिकाणी पॉवर 1 नी. तर या सगळ्या पॉवरचा जर मी सम केला दॅट इज 5 टू द पॉवर 10 नी या पूर्ण नंबरच्या प्रोडक्टला कम्प्लीट डिवाइड जाणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात. काही मुलं गडबडीमध्ये पहा, क्वेश्चन मुलांना हा माहिती असतो. खूप मुलं गडबडीमध्ये काय करतात की युनिट डिजिट काउंट करतात. 0 पासून 1 पर्यंत आहे तर टोटल 9 झिरोज आहेत, 9 झिरोज आहेत तर 5 टू द पॉवर 9 नी डिवाइड जाईल, म्हणून सगळे मुलं ऑप्शन ए टिक मारतात. पहा, हे नंबर सिस्टम वगैरे हे चॅप्टर असे आहेत, नंबर सिस्टम, एक्सपोनेंट अँड पॉवर, सगळं तुम्हाला येत असतं या ठिकाणी. बट ते क्वेश्चन असं विचारतात की तुमचे एकदम म्हणजे तुम्हाला सुद्धा कळत नाही की तुमची चूक कुठं झाली. तुम्ही मिस्टेक केलात, बट तुम्ही कुठं मिस्टेक केली हे तुम्हाला सुद्धा माहिती नसतं. अशा टाईपचे क्वेश्चन विचारले जातात, म्हणून मी हा क्वेश्चन घेतला या ठिकाणी. ठीक आहे, तर चुकायचं नाही बिलकुल. पण इथं 50 आल्याच्या नंतर लक्षात ठेवायचं की 50 ला मात्र 5 टू द पॉवर 2 ने, मोठ्यात मोठा पॉवर 2 ने डिवाइड जातो, म्हणून इथं मात्र 2 येणार, बाकी सर्व ठिकाणी 1 येणार. ठीक आहे. So if x is a rational number, चला next question. If x is a rational number and y is an irrational number, y is an irrational number, then option A, both
x plus y and xy, x plus y and xy are necessarily irrational, are necessarily irrational. Option B, both x plus y and x into y, xy are necessarily rational. Option C, x into y necessarily, x into y is necessarily irrational, necessarily irrational, but x plus y can be, x plus y can be either rational or irrational, rational or irrational. Option D, x plus y is necessarily irrational, but xy can be either rational or, can be either rational or irrational. कोणतं ट्रू आहे ते सांगायचं इथं पण, ठीक आहे. आणि एक्स आणि वाय कोण आहेत ते ऑलरेडी तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगितलेलं आहे. एक्स इज अ रॅशनल, वाय इज अन इरेशनल. ठीक आहे, एक्स हा रॅशनल आहे, वाय हा इरेशनल आहे. तर एक आता मागचा जो क्वेश्चन पाहिला आपण, जो क्वेश्चन पाहिला त्यामध्ये दोन्ही नंबर इरेशनल होते. आता इथे एक रॅशनल आहे, एक इरेशनल आहे. तर रॅशनल इरेशनल असताना कोणता ऑप्शन ट्रू असेल ते सांगायचे. बघा आता नेसेसरीली म्हणजे काय, नेसेसरीचा अर्थ माहितीच असेल. नेसेसरी म्हणजे कंपल्सरी आहे, कंपल्सरी ते असलंच पाहिजे. कंपल्शन येतोय, नेसेसरी हा वर्ड म्हणजे कंपल्शन साठी आहे. प्रत्येक वेळेस ते पॉसिबल आहे, प्रत्येक वेळेस तसंच व्हायला पाहिजे. नेसेसरीचा मिनिंग तुम्ही असं ऍज अ ऑलवेज म्हणू शकता तुम्ही याला, ऑलवेज. ठीक आहे, कारण की नेसेसरी म्हणजे खूप मोठं कंपल्शन आलं की बाबा एक्स प्लस वाय आणि एक्स आणि वाय हे इरॅशनलच असलं पाहिजे, ते इरॅशनलच येतात असं त्याचा मिनिंग होतो नेसेसरीचा. ठीक आहे, सो मग बघूयात. बोथ एक्स प्लस वाय अँड एक्स इंटू वाय आर नेसेसरीली इरॅशनल, हा आपला पहिला ऑप्शन आहे. सो मग या ठिकाणी आता कोणतं ट्रू आहे, तर मी परत मी काउंटर एक्झाम्पल देणार आहे. मी या ठिकाणी जर एखादा ऑप्शन रॉंग असेल तर मी रॉंग ऑप्शन अगोदर कट करणार आहे, आणि रॉंग ऑप्शन कोणते ते बघण्यासाठी मी काउंटर एक्झाम्पल मी तुम्हाला शोधून दाखवणार आहे. तर एक्स प्लस वाय हा इरॅशनल असेल तर बघा, एक्स हा रॅशनल आहे, वाय हा इरॅशनल आहे, तर एक्स प्लस वाय इरॅशनल म्हणतोय. एक्स प्लस वाय इरॅशनल येईल का बघा बरं, एक्स प्लस वाय. ठीक आहे, तर एक्स ची व्हॅल्यू 0 घेऊन बघा किंवा -1 -2 काही घेऊन बघा, आणि वाय हा इरॅशनल नंबर. 0 प्लस √2 केला, √2 आला इरॅशनल, √2 आला इरॅशनल. ठीक आहे, परत तुम्ही इथं 1 2 घेऊन बघा, 1 प्लस √2 2 प्लस √2 -2 प्लस √2. इथं कुठलाही रॅशनल नंबर, इथं फ्रॅक्शन घेऊन बघा. तर इथं तुम्ही कुठलाही रॅशनल नंबर जर पुट केला 0च्या ठिकाणी, तरी पण तुम्हाला येणारा नंबर हा इरॅशनलच येणार आहे, कारण की त्याच्यामध्ये √2 प्रेझेंट राहणार आहे. √2 तर कॅन्सल होणारच नाहीये. √2 कधी कॅन्सल झाला असतात जर इकडे -√2 आला असता तर, पण इथं -√2 येणार नाही, कारण की 0च्या ठिकाणी आपल्याला रॅशनल नंबर घ्यायचा आहे. ठीक आहे, सो दॅट्स वाय या ठिकाणी ही एकदम ट्रू आहे की एक्स प्लस वाय इज नेसेसरीली इरेशनल. हे नेहमी पॉसिबल होणार आहे बघा, हे नेहमी पॉसिबल होणार आहे. नेसेसरीली इरेशनल हे नेहमी पॉसिबल आहे. दिस स्टेटमेंट इज करेक्ट, एक्स प्लस वाय इज नेसेसरीली इरेशनल. आता येऊयात एक्स इंटू वाय कडे. पुढचा पॉईंट एक्स इंटू वाय प्रोडक्ट. तर एक्स घेतला मी 0, रॅशनल नंबर 0 घेतला, आणि इंटू वाय हा घेतला मी √2. तर 0 इंटू √2 केल्या 0 आला, आणि 0 तर काय आहे, रॅशनल आहे. 0 तर काय आहे, रॅशनल आहे. ठीक आहे, 0 तर रॅशनल नंबर आहे. मग रॅशनल नंबर आहे, बट तो ऑप्शन ए मध्ये म्हणतोय की एक्स इंटू वाय हा सुद्धा इरॅशनलच आहे. बट एक्स इंटू वाय तर रॅशनल पण येऊ लागलाय, तर हा काउंटर एक्झाम्पल आहे. म्हणजेच यामध्ये हे एक्स इंटू वाय हा रॅशनल पण भेटू शकतो. तर इथं त्यांनी म्हटलेलं इरॅशनल यायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन ए पॉज झाला, ऑप्शन ए पॉज झाला. क्वेश्चन ऑप्शन बी मध्ये येऊयात. बोथ एक्स प्लस वाय एक्स इंटू वाय आर नेसेसरीली रॅशनल. तर एक्स प्लस वाय हा कधीच रॅशनल येऊ शकत नाही. आताच बघितलं, एक्स प्लस वाय हा कधीच रॅशनल येऊ शकत नाही. तो म्हणतो एक्स प्लस वाय हा रॅशनल येईल. ठीक आहे, तर एक्स प्लस वाय रॅशनल कधीच येऊ शकत नाही. सो या ठिकाणी परत ऑप्शन बी सुद्धा कॅन्सल झालं.
ऑप्शन सी मध्ये येऊयात, एक्स इंटू वाय नेसेसरीली इरेशनल. ठीक आहे, एक्स इंटू वाय हा इरेशनलच यायला पाहिजे, बट एक्स इंटू वाय हा रॅशनल पण येऊ शकतो. तर इथं सुरुवातीलाच इथंच फॉल झालं, पुढचं बघण्याची गरज नाहीये. कारण की एक स्टेटमेंट बघा, इथं दोन स्टेटमेंट जॉईन आहेत, एक्स इंटू वाय आणि एक्स प्लस वाय साठी. तर या दोन पैकी एक जरी रॉंग झालं तर ते पूर्ण स्टेटमेंट रॉंग होणार, कम्प्लीट स्टेटमेंट रॉंग होणार. एक्स इंटू वाय नेसेसरीली इरेशनल, बट एक्स प्लस वाय कॅन बी आयदर इरेशनल और इरेशनल. तर हे एक जरी ह्या दोन बट मुळे हे दोन स्टेटमेंट जोडलेले, तर या दोन्ही पैकी एक जरी स्टेटमेंट फॉल्स झालं तर हे पूर्ण ऑप्शनच फॉल्स होऊन जाईल. तर एक्स इंटू वाय हा इरॅशनलच यायला पाहिजे. नेसेसरीली इरॅशनल म्हणजे एक्स इंटू वाय ची व्हॅल्यू इरॅशनलच यायला पाहिजे म्हणतोय. बट मी या ठिकाणी काउंटर एक्झाम्पल दिलंय की एक्स इंटू वाय जर तुम्ही एक्स ची व्हॅल्यू जर 0 घेतलात, ठीक आहे, एक्स ची व्हॅल्यू 0 घेतलात आणि या ठिकाणी रॅशनलच घ्यायचा आहे आणि हा इरॅशनल. तर रॅशनल आणि इरॅशनल नंबरचा प्रोडक्ट मी तुम्हाला रॅशनल आणून दाखवलाय, बट तो म्हणतोय की इरॅशनल असेल. सो ऑप्शन सी पण कटला. सो या ठिकाणी आता ऑब्विसली हे तीन ऑप्शन्स कटले, तर ऑब्विसली ऑप्शन डी करेक्ट असणार आहे. तुम्ही व्हेरीफाय पण करून बघू शकता. एक्स प्लस वाय इज नेसेसरीली इरॅशनल. एक्स प्लस वाय हा 100% इरॅशनल प्रत्येक वेळेस, हा करेक्ट आहे. बट एक्स इंटू वाय कॅन बी आयदर रॅशनल और इरॅशनल. एक्स इंटू वाय रॅशनल पण येऊ शकतो आणि इरॅशनल पण येऊ शकतो. तर एक्स इंटू वाय रॅशनल येतो याचं एक्झाम्पल दिलेलं आहे, आणि एक्स इंटू वाय इरॅशनल पण येईल याचं पण एक्झाम्पल देईन मी. √2 इंटू √3 दॅट इज √6. दिस इज ऑल्सो इरॅशनल. सो एक्स इंटू वाय हा रॅशनल पण असू शकतो, इरॅशनल पण असू शकतो. ठीक आहे, त्याचं पण एक्झाम्पल दिलं. सो त्यामुळे ऑप्शन डी करेक्ट होऊन जाईल. ठीक आहे, तर अशा क्वेश्चन्स मध्ये जनरली मुलं खूप कन्फ्यूज होतात की चार पैकी नेसेसरीली ट्रू कोणता आहे, कोणतं ट्रू नाहीये, विच ऑफ द फॉलोइंग इज फॉल्स म्हणतात, विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू, असे क्वेश्चन्स येतात. आणि हे सर्व येत असताना सुद्धा भरपूर मुलं या ठिकाणी चुका करतात बघ अशा क्वेश्चन्सला. तर या क्वेश्चनची मी हिंट सांगितली की जे आपल्याला ऑप्शन नको आहे ते, जे फॉल्स आहे ते अगोदर कट करा. ठीक आहे, जे स्टेटमेंट करेक्ट नाही आहेत ते अगोदर कट करा. किंवा विच ऑफ द फॉलोइंग इज फॉल्स, फॉल्स कोणता आहे असं जर विचारलं असेल तर जे स्टेटमेंट ट्रू आहेत ते अगोदर चेक करत चला. कारण की नक्कीच त्या ठिकाणी ट्रू स्टेटमेंट जास्त दिलेले असणार, 3 ट्रू स्टेटमेंट असणार, एक फॉल्स असणार. जर त्यांनी क्वेश्चन विचारला असेल विच ऑफ द फॉलोइंग इज फॉल्स, 4 ऑप्शन्स पैकी कोणता फॉल्स आहे, म्हणजेच 4 ऑप्शन्स पैकी एक फॉल्स आहे, म्हणजे 3 ट्रू स्टेटमेंट असणार त्या ठिकाणी. तर तुम्ही ट्रू स्टेटमेंट शोधायची. ठीक आहे, आणि विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू म्हटलं तर कोणतं ट्रू आहे असं विचारलं असेल तर नक्कीच त्या ठिकाणी 4 ऑप्शन्स पैकी 3 ऑप्शन्स फॉल्स असतील, तर तुम्ही त्या ठिकाणी 3 फॉल्स ऑप्शन शोधून काढणार, राहिलेला ऑटोमॅटिकली ट्रू होईल. तर ही मेथड ज्यावेळेस तुम्ही वापराल ना, तिथून तुम्हाला खूप कमी टायमिंग मध्ये आणि ॲक्युरेट आन्सर भेटेल. जर तुम्ही करेक्ट जर शोधत बसला तर तुम्हाला ते ऑप्शन असे दिलेले असतात त्या एक्झाम मध्ये की सगळेच ऑप्शन ट्रू वाटायला चालू होतात, तुम्ही कन्फ्यूज होऊन बसता त्या ठिकाणी. त्यामुळे मी सांगितलेली ट्रिक नक्की त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करायचे बघा, की विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू म्हटलं, ट्रू ट्रू ऑप्शन कोणते शोधायचे, तर फॉल्सला मी शोधणार, फॉल्स कोणते आहेत 100% फॉल्स काढून घेणार आणि जो शिल्लक राहिला तो ट्रू. ठीक आहे, ओके. Next one question, which of the following is incorrect? Which of the following is incorrect? ठीक आहे, इनकरेक्ट म्हणजे फॉल्स स्टेटमेंट विचारली, खाली 4 ऑप्शन्स. 5 upon √5 is equal to √5. Option B, pi is an irrational number. Pi is an irrational number. Option C, 3/11 is equal to 0.27 bar. Option D, √3 plus √5 is equal to √8. ठीक आहे, कोणतं ऑप्शन इनकरेक्ट आहे म्हटलं तर एकच इनकरेक्ट आहे, तर जे ट्रू आहेत ते अगोदर टिक मारा, जे ट्रू आहेत त्याला अगोदर क्लिक करा. तर पाय हा इरेशनल नंबर आहे, एकदम करेक्ट आहे. ठीक आहे, काही मुलं याच्यामध्ये पण कन्फ्यूज होऊ शकतात की सर पायची व्हॅल्यू 22/7 आहे आणि 22/7 आहे म्हणजे p/q फॉर्म मध्ये लिहिता येतं पायला. तर पाय तर काय झाला, रॅशनल नंबर झाला. मग पाय तर काय झाला, रॅशनल नंबर झाला. तुम्ही इरेशनल नंबर आहे असं कसं काय म्हणू शकता? पायची व्हॅल्यू 22/7 असते, सगळ्यांना माहिती आहे. मग 22/7 आहे तर तो p/q फॉर्म मध्ये लिहिलाय, p/q फॉर्म मध्ये लिहिलाय म्हणजेच तो पायची, तो जो पाय आहे त्याला जर p/q फॉर्म मध्ये लिहिता असेल तर तो पाय काय झाला, रॅशनल नंबर. मग तुम्ही इरेशनल कसं काय म्हणताय? तर बेटा
तुम्हाला हे आठवत नसेल की पायची व्हॅल्यू 22/7 आपण घेतो, नेहमी घेतो आपण पायची व्हॅल्यू 22/7, बट दिस व्हॅल्यू इज अप्रॉक्स. ही अप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू घेतो, पायची एक्झॅक्ट व्हॅल्यू नाहीये ही. 22/7 ही पायची एक्झॅक्ट व्हॅल्यू नाहीये, तर ही पायची अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू आहे 22/7. पायची एक्झॅक्ट व्हॅल्यू ही नॉन टर्मिनेटिंग पायची व्हॅल्यू जर काढायला गेलात तर ती नॉन टर्मिनेटिंग नॉन रिपीटिंग येते. 3.14215257 अशा काही तिने हे नॉन टर्मिनेटिंग नॉन रिपीटिंग व्हॅल्यू येते, म्हणून पाय हा इरेशनल नंबर आहे. बट आपण फॉर्म्युल्यामध्ये वगैरे जे आपले फॉर्म्युलेज आहेत सर्कम्फरन्सचा, सर्कलच्या एरियाचा, त्याच्यामध्ये जो फॉर्म्युला वापरतो 2πr πr स्क्वेअर, त्या ठिकाणी आपण पायची व्हॅल्यू ही अप्रॉक्सिमेट घेत असतो बेटा. ठीक आहे, एक्झॅक्ट घेत नाही. तर पायची एक्झॅक्ट व्हॅल्यू ही इरेशनल नंबर आहे. ठीक आहे, नॉन टर्मिनेटिंग नॉन रिपीटिंग. चलो, सो हा झाला. परत 5/√5, 5/√5, तर वरच्या 5/√5 ला वरच्या 5 ला आपण √5 × √5 लिहू शकतो कॅन्सल करून. 5/√5 वरच्या 5 ला लिहिलं √5 × √5 असं लिहू शकतो मी. या 5 ला काय लिहू शकतो √5 × √5, कारण की √5 × √5 म्हणजे रूट मध्ये 25 आणि 25 चा स्क्वेअर रूट परत 5. तर याला रिप्लेस करून मी असं लिहू शकतो दोन टर्म्स मध्ये, आणि खालचा √5 ॲज इट इज, एक कॅन्सल होतो आणि √5 येतो. ऑप्शन ए पण करेक्ट आहे. ऑप्शन सी करेक्ट आहे की नाही ते पण चेक करून बघायचे. 3/n किंवा ऑप्शन डी मध्ये बघा, हे काही लाईक सर्ट्स नाहीयेत, हे लाईक सर्ट्स नाहीयेत तर यांची ऍडिशन अशी करू शकत नाही तुम्ही. जर लाईक सर्ट्स असतील तरच ऍडिशन होऊ शकते, आणि लाईक सर्ट कधी असतात, त्या डिग्रीच्या आतमधला या रूटच्या आतमधले नंबर सेम असायला पाहिजेत. सो इथं 3 इथं 5 आहे, तर हे लाईक सर्ट्स नाही तर यांची ऍडिशन होऊ शकत नाही, तर हे फॉल्स स्टेटमेंट आहे. हे स्टेटमेंट फॉल्स आहे. ठीक आहे, डी कन्फर्म फॉल्स आहे. 3/11 ला कसं काढायचं काल पण सांगितलं, डिवाइड करून काढू शकता. ठीक आहे, किंवा 0.27 ला p/q फॉर्म मध्ये पण आणू शकता. 0.27 बार अशा टाईपचे क्वेश्चन कालच पहिलेत आपण. तर याला जर p/q फॉर्म मध्ये आणायचा असेल तर हा कसला फॉर्म आहे, हा प्युअर रिक्युरिंग फॉर्म आहे. तर 27 ॲज इट इज लिहिला मी वरती. प्युअर रिक्युरिंग फॉर्म मध्ये ज्याच्या वरती 12 आहे ते डिजिट ॲज इट इज न्यूमरेटर मध्ये, आणि जेवढ्या डिजिट वरती 12 आहे तेवढे डिनॉमिनेटर मध्ये 9 येणार. सो 9 3 जा 9 11 जा, सो 3/11 आला. सो 3/11 0.27 बार इज 3/11, म्हणजे हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. राहिलं स्टेटमेंट ऑप्शन डी. तर बेटा हा जो क्वेश्चन आहे तो शाहू 2021 प्रिलिमिनरी मध्ये विचारलेला क्वेश्चन, प्रिलिम मध्ये विचारलेला क्वेश्चन. ठीक आहे, जस्ट मागच्या वर्षी विचारलेला क्वेश्चन आहे बघा, किती सिंपल क्वेश्चन विचारलाय. ठीक आहे, चला. तर हे झाले क्वेश्चन रॅशनल इरेशनलशी रिलेटेड असणारे. आता जाणार आहोत आपण नेक्स्ट कॉन्सेप्ट कडे. ठीक आहे, काय आहे तो कॉन्सेप्ट समजून घेऊयात. चलो, सो आता तुम्हाला क्वेश्चन असं विचारू शकतात. ठीक आहे, क्वेश्चन असं तुम्हाला विचारू शकतात की √3 आणि √5 याच्या बिटवीन मधला ठीक आहे, फाइंड द इरेशनल नंबर. इथं लिहून टाकेन मी. फाइंड द इरेशनल नंबर बिटवीन √3 अँड √5. ठीक आहे, ठीक आहे, किंवा असा पण क्वेश्चन असू शकतो. क्वेश्चन, फाइंड द इरेशनल नंबर बिटवीन 2 and 3 असं, म्हणजे दोन इंटिजरच्या मधला रॅशनल नंबर काढा, दोन इरेशनल नंबरच्या मधला इरेशनल नंबर काढा, किंवा दोन रॅशनल नंबरच्या मधला रॅशनल नंबर काढा. फाइंड द इरेशनल नंबर बिटवीन 5/7 and 9/11. 5/7 and 9/11. ठीक आहे, तर हे अशा पद्धतीचे काही भरपूर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, अशा पद्धतीचं म्हणजे क्वेश्चनचा हिंट काय आहे, क्वेश्चनला सॉल्व्ह करण्याची टेक्निक काय या ठिकाणी बघा, म्हणजे कॉन्सेप्ट काय आहे या ठिकाणी. तर या ठिकाणी मी तुम्हाला शिकवणार आहे की दोन इरेशनल नंबरच्या बिटवीन मधले इरेशनल नंबर कसे काढायचे, दोन इंटिजर्सच्या बिटवीन मधले इरेशनल नंबर कसे काढायचे, आणि दोन रॅशनल नंबरच्या बिटवीन मधले इरेशनल नंबर कसे काढायचे. मी इरेशनल नंबर दोन दिलेल्या नंबर्सच्या मधले इरेशनल नंबर काढायला शिकवतोय, कारण की दोन नंबरच्या मधले रॅशनल नंबर तर तुम्ही सुद्धा काढू शकता, सिलेबसला पण आहे ते. दोन नंबरच्या मधले रॅशनल नंबर फाइंड आउट सगळ्यांनाच करता येतात, मला माहिती आहे. ठीक आहे, त्यामुळे मी दोन नंबरच्या मधले इरेशनल नंबर कसे काढायचे हे शिकवणार आहे. सो तुम्हाला माहिती आहे, मग कुठलेही दोन नंबर जर घेतले नंबर सिस्टम वरती, या नंबर सिस्टम वरती तुम्ही कुठलेही दोन नंबर्स घ्या, कुठलेही दोन नंबर्स, किंवा असं पण घेऊ शकता तुम्ही की या ठिकाणी 1 आहे, इथं 1.1 आहे. ठीक आहे, तर कुठलेही दोन जवळजवळचे सुद्धा कुठलेही दोन नंबर्स घ्या, त्याच्यामध्ये इन्फायनाइटली मेनी रॅशनल नंबर्स असतात.
कुठलेही दोन इंटिजर किंवा कुठलेही दोन रॅशनल नंबर, कुठलेही दोन इरॅशनल नंबर, या सगळ्यांच्या मध्ये इन्फायनाइटली मेनी रॅशनल नंबर्स असतात. तसंच जसं कुठल्याही दोन नंबरच्या मध्ये, कुठल्याही दोन रिअल नंबरच्या मध्ये इन्फायनाइटली मेनी रॅशनल नंबर्स आहेत. सिमिलरली त्याच पद्धतीने कुठल्याही दोन रिअल नंबरच्या मध्ये, कुठल्याही दोन रिअल नंबरच्या मध्ये, म्हणजेच रिअल नंबरच्या म्हणजेच ते ते दोन नंबर, जे दोन नंबर्स आहेत ते दोन नंबर इंटिजर असू शकतात, ते रॅशनल असू शकतात, ते इरेशनल असू शकतात. तर कुठलेही दोन इंटिजर्स किंवा रॅशनल किंवा इरेशनल नंबरच्या बिटवीन मध्ये सुद्धा इन्फायनाइटली मेनी इरेशनल नंबर असतात. किती इरेशनल नंबर असतात? इन्फायनाइटली मेनी इरेशनल नंबर्स असतात. सो मग ते इरेशनल नंबर कसे काढणार? आता क्वेश्चन कसा पडतो बघा, या ठिकाणी क्वेश्चन जर विचारला, आता इन्फायनाइटली मेनी रॅशनल नंबर्स आहेत, तर तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी चार ऑप्शन्स प्रोव्हाइड केले जातील. ठीक आहे, आणि तुमचं ऑप्शन कशामधलं आलं पाहिजे? तुम्ही तर या दोन नंबरच्या, कुठल्याही दोन नंबरच्या मध्ये इन्फायनाइटली मेनी रॅशनल नंबर्स आहेत, बट तुम्हाला असा इरॅशनल नंबर शोधून काढायचे जो या चार ऑप्शन्स पैकी एक असेल, जो या चार ऑप्शन्स पैकी एक असेल. मग तुम्ही काढणार वेगळेच. इथं ऑप्शन मध्ये ते ऑप्शन जर नसेल तर मग तुम्ही म्हणा, अरे तिथं तर इन्फायनाइटली मेनी इरॅशनल नंबर्स आहेत, बट आपल्याला ऑप्शन मधलाच एक काढायचा आहे. आणि मग ऑप्शन मध्ये आपल्याला चेक करून बघावं लागतं की ऑप्शन मध्ये असं कोणतं ऑप्शन आहे जो की इरॅशनल नंबर पण आहे आणि त्या दोन नंबरच्या मध्ये पण लाई करते. असं ऑप्शन तुम्ही चूज करणार. ठीक आहे. सो मग काही वेळेस काय होतं बघा, आता या ठिकाणी √3 √5 ला, सो √3 याची व्हॅल्यू येते समजा, या ठिकाणी समजा याची व्हॅल्यू घेतली, याची व्हॅल्यू √7, ठीक आहे, √7 0 आणि 0. देन आणखीन काय घेता येईल आपल्याला? 4, सॉरी, √7 घेतला ना. आणखीन व्हॅल्यू ऑप्शन्स काय घेता येतील? ऑप्शन्स मी चेक करतोय, म्हणजे जरा व्हॅलिड ऑप्शन्स वाटले पाहिजे तुम्हाला, पण व्हॅलिड ऑप्शन्स वाटले पाहिजेत. √15, √15, √15, √12, √10. ठीक आहे, √10. चला, हे चार ऑप्शन्स आहेत बघा. या क्वेश्चन साठी हे चार ऑप्शन्स आहेत. फाइंड द इरेशनल नंबर बिटवीन √3 अँड √5. √3 आणि √5 च्या मध्ये जर जे कोणते √3 आणि √5 च्या मध्ये इन्फायनाइटली मेनी इरेशनल नंबर्स आहेत, √3 आणि √5 च्या मध्ये इन्फायनाइटली मेनी इरेशनल नंबर्स आहेत बघा. सो मग जर इन्फायनाइटली मेनी इरेशनल नंबर्स असतील, सॉरी, √10 √12 नाही घेणार मी. या ठिकाणी काय घेता येईल आपल्याला? 2 मिनिट, मी क्वेश्चन बनवतोय मी ऍक्च्युली या ठिकाणी. √15, ठीक आहे, राईट आहे, √15, रूट ऑफ √15, ठीक आहे, रूट ऑफ √15 आणि √12 या ठिकाणी पण घेऊन टाकेन. √10, ठीक आहे. आता बघूयात, आता राईट झालं एकदम. आता बघा, या ठिकाणी काय करणार, तर हे सगळे ऑप्शन्स आहेत याच्यासाठी. तर दोन इरॅशनल नंबरच्या मध्ये कुठला इरॅशनल नंबर लाई करतो? या चार ऑप्शन्स. बट या दोन गिवन इरॅशनल नंबरच्या मध्ये तर किती इरॅशनल नंबर्स आहेत? इन्फायनाइटली मेनी इरॅशनल नंबर्स आहेत. बट त्या इन्फायनाइटली मेनी इरॅशनल नंबर पैकी तुम्हाला असा इरॅशनल नंबर शोधायचे, या ऑप्शन्स पैकी शोधायचे, पण या ऑप्शन्स पैकीच असा इरॅशनल नंबर कोणता आहे जो या दोघांच्या मध्ये लाई करतो. तर ठीक आहे, तर काही मुलं अप्रॉक्सिमेटली सॉल्व्ह करतील की √10 ची व्हॅल्यू ही 3 च्या जवळपास येणार आहे. तर याची व्हॅल्यू किती आहे? 1.732 अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. काही जण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढून सोडवतील. √5 ची व्हॅल्यू 2 पॉईंट समथिंग येईल, कारण की √4 म्हणजे 2 आहे, तर √5 हा 2 पेक्षा ग्रेटर असेल, म्हणजे 2.1 वगैरे असेल. तर 1.732 आणि 2.1 याच्या मधली व्हॅल्यू आपल्याला शोधायची. तर √10 हा 3 जवळपास येतोय, √10 हा 3 च्या जवळपास येतोय, म्हणजे 3 हा काही 2.1, म्हणजे त्याची √10 ची व्हॅल्यू जर अप्रॉक्सिमेट 3 पकडली तर 3 काही 2.1 आणि 1.732 च्या मध्ये येत नाही. ऑप्शन ए कटला. सिमिलरली √15 म्हणजेच काय?
√15 व्हॅल्यू कोणाच्या जवळपास येते 3.9च्या, कारण की √16 म्हणजेच 4 आहे, म्हणजे √15 हा 4च्या जवळ असेल, दॅट इज 3.9. तर 3.9 सुद्धा 2.1 आणि 1.7च्या बिटवीन मध्ये लाई करत नाही. 3.9 हा 2.1 पेक्षा मोठा आहे. तर आपल्याला दोघांच्या मध्ये असणारा इरॅशनल नंबर सांगायचे. तर हा पण इरॅशनल नंबर या दोघांच्या मध्ये लाई करत नाही, हा पण लाई करत नाही. अशा पद्धतीने काही जण अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू काढून सॉल्व्ह करतील. बट मी तुम्हाला या ठिकाणी एक ट्रिक सांगणार आहे, त्याचा यूज करून तुम्ही आन्सर काढू शकता. तर ए अँड बी आर एनी टू रिअल नंबर्स, म्हणजे हे ए आणि बी रॅशनल असू शकतात, इंटिजर असू शकतात. ठीक आहे, नॅचरल नंबर, रॅशनल, इंटिजर आणि इरॅशनल पण असू शकतात, इरॅशनल नंबर पण असू शकतात. सो आर एनी टू इंटिजर्स, देन irrational number between a and b is √ab. इरॅशनल नंबर बिटवीन ए अँड बी, तर त्या ए आणि बी च्या मधला इरॅशनल नंबर त्या ए आणि बी च्या मध्ये लाई करणारा, ए आणि बी इरॅशनल असो, रॅशनल असो, इंटिजर असो, काही असो, तर या दोघांच्या मधला इरॅशनल नंबर असेल √ab. सो मग काय येणार मग या ठिकाणी √3 इंटू √5 हे आपले दोन इरॅशनल नंबर्स आहेत. हा ए झाला, हा बी झाला. तर या दोघांच्या मध्ये लाई करणारा इरॅशनल नंबर काढायचे. तर इरॅशनल नंबर काढण्यासाठी हा फॉर्म्युला. सो रूटच्या मध्ये ए इंटू बी, तर ए आहे √3 आणि बी आहे √5. सो रूटच्या मध्ये √3 इंटू √5 म्हणजेच √15, म्हणजेच ऑप्शन सी इज करेक्ट. ऑप्शन सी इज करेक्ट. ठीक आहे, हे दोन तर नाही आहेत करेक्ट. तर हे या फॉर्म्युल्याचा यूज करून तुम्ही या असल्या टाईपचे कसली सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. बघा हे कॉन्सेप्ट, बाकीचे तुम्ही या कॉन्सेप्ट जर हे ऑप्शन मध्ये दिसत असेल तर लगेच तुम्ही इथून आन्सर काढू शकता. ऑप्शन मध्ये तुम्ही या मेथडने पण सॉल्व्ह करू शकता, किंवा अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू जशा मी काढल्या, अप्रॉक्सिमेट व्हॅल्यूने तुम्ही ऑप्शन रिजेक्ट पण करू शकता. अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घ्यायची आणि याची व्हॅल्यू या दिलेल्या दोन नंबर्सच्या मध्ये लाई करते की नाही चेक करायचं. जर मध्ये लाई करत असेल असं जर वाटत असेल तुम्हाला, तर मग त्याला तुम्ही टिक मारू शकता. बट इथून नक्कीच तुम्ही अगोदर ऑप्शन रिजेक्ट करू शकता. मी जे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू घेऊन जी मेथड सांगितली तिथून तुम्ही ऑप्शन रिजेक्ट करून टाकू शकता. सो रिजेक्ट करण्यासाठी अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू, आणि कदाचित हे जर ऑप्शन मध्ये असेल तर मग तर कमच झालं. ठीक आहे, तर आता 2 आणि 3 च्या मधला इरॅशनल नंबर काढायचे. तर 2 आणि 3 च्या मधला इरॅशनल नंबर काढण्यासाठी काय करणार मी, √2 इंटू 3. आता इथं ए म्हणजे 2 झाला, बी म्हणजे 3 झाला. सो 2 इंटू 3 दॅट इज √6. तर √6 जो असेल तो √6 2 आणि 3 च्या बिटवीन मध्ये लाई करतो. आणि तो कसला नंबर आहे, इरॅशनल नंबर आहे. तर 2 आणि 3 च्या मधला इरॅशनल नंबर √6 हे आपण डायरेक्टली काढू शकतो. 5/7 9/11. ऍक्च्युली आतमध्ये इन्फायनाइटली मेनी नंबर्स आहेत, बट तुम्ही इरॅशनल नंबर काढण्यासाठी ही डायरेक्ट ट्रिक तुमच्या ऑप्शन मध्ये जर असेल तर ह्या मेथडने पण आन्सर काढू शकता. ठीक आहे, 5/7 9/11 च्या बिटवीनचा काढायचे. सो या दोघांचा मल्टिप्लिकेशन करून प्रोडक्ट. ठीक आहे, 5/7 इंटू 9/11. सो रूट कॅन्सल तर काहीच होणार नाही, 45/77. तर हा जो 45/77 आहे, तर 5/7 लेस दॅन √45/√77 अँड लेस दॅन 9/11. ठीक आहे, क्लिअर आहे. दोन पाहिजे, दोन पण काढू शकतो बरं का. बघा कशा पद्धतीने आता. ठीक आहे, तर एक लास्ट कॉन्सेप्ट पोहूयात. हे लक्षात आला असेल आता दोनच्या मध्ये. ठीक आहे, आता बघा आपण असं पण काढू शकतो. तुम्ही समजा तुम्हाला दिलंय सिंपल एकदम √2 अँड √3 अँड फाइंड एनी टू इरेशनल नंबर. समजा तुम्हाला दोन इरेशनल नंबर काढायचे. फाइंड टू इरेशनल नंबर बिटवीन √2 अँड √3. √2 आणि √3 च्या मधले दोन इरेशनल नंबर काढायचे. तर दोन इरेशनल नंबर काढण्यासाठी सुद्धा हीच मेथड वापरायची, फक्त दोन वेळेस रिपीट करायची हीच मेथड. कशी बघा, तर एक आहे √2 आणि एक आहे √3. √3. तर याच्या एकासाठी येणार रूटच्या मध्ये √2 इंटू √3. राईट, तर √2 इंटू √3 दॅट इज रूट ऑफ √6. ठीक आहे, सो रूट ऑफ √6 प्लस मी 6 to the power 1/4 असं पण लिहू शकतो. 1/2 इंटू 1/2. रूट म्हणजे पॉवर 1/2. 1/2 इंटू 1/2 दॅट इज 1/4 असं पण लिहू शकतो. आता इथून आपल्याला क्लिअरली कळालं की √2 आणि √3 याच्या बिटवीन मध्ये कोण लाई करतं, √2 आणि √3 याच्या बिटवीन मध्ये हा इरेशनल नंबर लाई करतो. 6 to the power 1/4 हा लाई करतो. आता परत आणखीन एक इरॅशनल नंबर काढायचे. तर मग तुम्ही कुठलेही घ्या, एक तर ही जोडी घ्या किंवा ही जोडी घ्या, आणि या जोडीमध्ये परत हाच कॉन्सेप्ट, हाच फॉर्म्युला, इरॅशनल नंबर काढण्यासाठीचा हाच फॉर्म्युला या दोघांमध्ये वापरा किंवा या दोघांमध्ये वापरा. ठीक आहे, मी याच्यामध्ये वापरतो. √2 आणि 6 to the power 1/4. ठीक आहे, याच्या मधला इरॅशनल नंबर काढायचे. परत मेथड तीच घेणार. रूटच्या मध्ये
रूट टू इंटू 6 to the power 1/4. रूट टू इंटू 6 to the power 1/4. मग याला सिम्प्लिफाय करा. ठीक आहे, याला सिम्प्लिफाय करा आणि इथे पुट करा. काय करता येईल सिम्प्लिफाय करून याला? तर याला मला लिहिता येईल रूट टू म्हणजेच काय 2 to the power 1/2 इंटू 6 to the power 4 आहे, म्हणजे 2 to the power 1/4 3 to the power 1/4. ठीक आहे, 6 चे फॅक्टर्स केले 2 इंटू 3 2 to the power 1/4 3 to the power 1/4. सो रूटच्या मध्ये आता हा बेस सेम आहे, पॉवरची ऍडिशन होईल 2 आणि 4 चा एलसीएम 4. सो ऍडिशन केल्यानंतर देन 2 चा 3/4 येऊन जाईल. ठीक आहे, 2 4 3/4 प्लस 3 to the power 1/4. सो मग मला याला फायनली असं लिहिता येईल. ठीक आहे, डिग्री सेम झाली. सो या दोघांचं मल्टिप्लिकेशन इंटू इंटू आहे या ठिकाणी इंटू. सो याला मला लिहिता येईल 6 to the power 3/4 6 to the power 3/4 असं लिहिता येईल ना. 6 to the power 3/4. बघा बेस जरी डिफरंट असतील तर न्यूमरेटर मध्ये डिग्री सारखी आहे, डिनॉमिनेटर सारखा आहे. ठीक आहे, तर मी पॉवरचं मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन होईल का पॉसिबल? नाही होणार मल्टिप्लिकेशन पण पॉसिबल. ठीक आहे, असं लिहिता येणार नाही. सो याला असंच ठेवूयात आणि हेच राहील या ठिकाणी 2 to the power 3/4 इंटू 3 to the power 1/4. ठीक आहे, फक्त तुम्ही या दोघांना असं लिहू शकता की फोर्थ रूट याला आणखीन सिम्प्लिफाय करून काय करता येईल बघा. आणखीन पण सिम्प्लिफाय करता येतं ना पुढे. काय सिम्प्लिफाय करता येतं याला पुढे? एक स्टेपने पुढे जाऊन या दोघांचा फोर्थ रूट सारखा आहे बघा. 2 आणि 3 चा रूट सारखा आहे. सो 2 इंटू 3 चा 1/4 आणि परत त्याचा पॉवर 3 असं लिहिता येईल. 1/4 अगोदर घेतला पॉवरच्या पॉवरचं म्हणजे 3/4 येईल आणि आतमध्ये 2 इंटू 3. ठीक आहे ना, 2 इंटू 3. सो मग यालाच मला लिहिता येईल 6 to the power 3/4 असं लिहिता येईल 6 to the power 3/4. तर हा एक इरॅशनल नंबर आणि हा अगोदरचा एक इरॅशनल नंबर, असे दोन इरॅशनल. ही दोन इरॅशनल नंबर मधले 1 2 3 असे भरपूर तुम्ही इरॅशनल नंबर काढू शकता या फॉर्म्युल्याचा यूज करून. ठीक आहे, या फॉर्म्युल्याचा यूज करून. ओके, चला हा पण कॉन्सेप्ट झाला. रॅशनल इरॅशनल नंबर बिटवीन मधले इरॅशनल नंबर फाइंड आउट करायचे. ठीक आहे, कुठल्याही दोन रिअल नंबरच्या मधले इरॅशनल नंबर फाइंड आउट करण्यासाठीचा हा कॉन्सेप्ट होता. चलो तर स्टुडंट या ठिकाणी आपला जवळपास बराचसा पार्ट आपला कव्हर झालेला आहे. तर जो इम्पॉर्टंट पार्ट आहे आता याच्या पुढे, आता याच्यानंतर दोन टाईपचे क्वेश्चन्स राहिलेले आहेत आपले. नंबर 1 रिमाइंडर फाइंड आउट करा, रिमाइंडर. ठीक आहे, रिमाइंडर. आणि नंबर 2 आहे युनिट डिजिट फाइंड आउट करा, युनिट डिजिट. हे दोन कॉन्सेप्ट आपले इम्पॉर्टंट राहिलेले आहेत आणि हे दोन कॉन्सेप्ट झाल्यानंतर मग आपण जाणार आहोत एचसीएफ कडे, एचसीएफ एलसीएम कडे. ठीक आहे, एचसीएफ एलसीएम कडे. तर रिमाइंडर कसा फाइंड आउट करायचा? ठीक आहे, मग क्वेश्चन कसे विचारतात रिमाइंडर फाइंड आउट करण्याचे बघा. ठीक आहे, क्वेश्चन कसे विचारतात रिमाइंडर फाइंड आउट करण्याचे? तर न्यूमरेटर मध्ये दिलेल्या न्यूमरेटर मध्ये तुम्हाला असे खूप मोठे मोठे नंबर देतात. 213 इंटू 712 इंटू 413 31 अशा पद्धतीने. ठीक आहे, आणि मग याच्यामध्ये मल्टिप्लिकेशन देतात किंवा कधी कधी ऍडिशन पण देतात आणि मग याला डिवाइड करतात 5 ने. याला डिवाइड करतात 5 ने, कारण की रिमाइंडर काढायचे तर कशाने तर डिवाइड करायला पाहिजे ना. ठीक आहे, याला 5 ने. तर या वरचं जे पण एक्सप्रेशन दिलेलं आहे, वरचं एक्सप्रेशन ऍडिशन मध्ये असेल, सबट्रॅक्शन मध्ये असेल किंवा मल्टिप्लिकेशन मध्ये असेल, जर या एक्सप्रेशनला जर 5 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर किती येतो ते काढा, असे क्वेश्चन्स येतात. रिमाइंडर किती येतो तो फाइंड आउट करा. ठीक आहे, क्वेश्चन लक्षात आला कोणता पॅटर्न आहे क्वेश्चनचा? तर वरती काहीतरी एक्सप्रेशन दिलेलं असतं आणि या एक्सप्रेशनच्या मध्ये मल्टिप्लिकेशन ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनचं साइन असतं आणि त्याला जर एखाद्या पर्टिक्युलर नंबरने जर डिवाइड केलं तर येणारा रिमाइंडर आपल्याला फाइंड आउट करायला सांगतात. ठीक आहे, काय येतो रिमाइंडर ते चेक करायला सांगतात, फाइंड आउट करायला सांगतात. चलो, सो मग बेसिक कॉन्सेप्ट पाहूया त्याचा की कशा पद्धतीने. तर याच्याकडे आपण नंतर जाणार आहोत, बट क्वेश्चन या टाईपचे असतात, बट याच्याकडे नंतर जाणार आहोत. अगोदर आपण बेसिक पाहणार आहोत की काय असतो हा रिमाइंडरचा कॉन्सेप्ट, काय असतो. ठीक आहे, काय असतो कॉन्सेप्ट याचा, तर याचा कॉन्सेप्ट पाहूयात आपण लगेचच. सो कॉन्सेप्ट काय बघा, याचा टोटल 3 कॉन्सेप्ट आहेत. तिन्ही कॉन्सेप्ट नीट समजून घ्या. रिमाइंडरचे 3 कॉन्सेप्ट आहेत, तिन्ही कॉन्सेप्ट नीट समजून घ्यायचे व्यवस्थित. बघा फॉर एक्झाम्पल, येस चलो
सो फर्स्ट कॉन्सेप्ट एकदम सिंपल. 13 ला एका नंबरला एका नंबरने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर बद्दल बोलूयात. सो तुम्ही आतापर्यंत पाहिलात की रिमाइंडर जो आहे तो नेहमी पॉझिटिव्ह असतो. रिमाइंडर इज पॉझिटिव्ह. तुम्ही आतापर्यंत पाहिलात रिमाइंडर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. बट या ठिकाणी आपल्याला ज्या वेळेस रिमाइंडर विचारतात तर रिमाइंडर हे मी आता सांगेन की या ठिकाणी आन्सर काढण्यासाठी आपण निगेटिव्ह सुद्धा रिमाइंडर काढणार आहोत. कसला रिमाइंडर काढणार आहोत? निगेटिव्ह सुद्धा रिमाइंडर काढणार आहोत. तर बघा रिमाइंडर निगेटिव्ह कसा काढतात. तर जर 13ला जर 9 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर राहतो +4. रिमाइंडर किती राहतो? +4. बट 13ला जर 9 ने डिवाइड केलं तर हा जो पण रिमाइंडर राहिला हा आलेला रिमाइंडर या 9 मधून सबट्रॅक्ट करा आणि ते आलेला जो रिमाइंडर आहे तो निगेटिव्ह मध्ये लिहून टाका. तो निगेटिव्ह मध्ये लिहून टाका. दॅट इज -5. लक्षात येते? 13ला 9 ने डिवाइड केल्यानंतर क्वोशंट 1 येतो. बट 13 मधून 9 सेपरेट केल्यास रिमाइंडर किती राहिला? +4. रिमाइंडर राहिला +4. आता निगेटिव्ह मधला रिमाइंडर काढायचे. बघा प्रत्येक वेळेस 2 रिमाइंडर असतात. एक पॉझिटिव्ह रिमाइंडर, एक निगेटिव्ह रिमाइंडर. तुम्ही आतापर्यंत मॅथ्स मध्ये पाहिलात की आपल्या मॅथ्स मध्ये तुम्ही डिस्कस केला आतापर्यंत की रिमाइंडर हे नेहमी पॉझिटिव्ह असतात. बट या ठिकाणी हे रिमाइंडरचे जे पण क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे त्या ठिकाणी तुम्हाला हे समजून चालायचं की प्रत्येक वेळेस एव्हरी टाइम 13ला 9 ने डिवाइड केल्यानंतर कुठल्याही 2 नंबरला डिवाइड केल्यानंतर पॉझिटिव्ह रिमाइंडर पण येत असतो आणि निगेटिव्ह रिमाइंडर पण येत असतो. ठीक आहे. तर पॉझिटिव्ह रिमाइंडर 4, पॉझिटिव्ह रिमाइंडर कसं काढायचे हे सगळ्यांनाच माहिती आहे. फक्त निगेटिव्ह रिमाइंडर काढण्यासाठी काय करावं लागतो? जो पॉझिटिव्ह रिमाइंडर आलेला आहे तो डिवायझर मधून, जो पॉझिटिव्ह रिमाइंडर आलाय तो डिवायझर मधून सबट्रॅक्ट करायचा आणि तो निगेटिव्ह साइन सोबत तो रिमाइंडर लिहून टाकायचा. 9 मधून 4 सबट्रॅक्ट केला 5 येतो. बट जो पण रिमाइंडर आला तो निगेटिव्ह रिमाइंडर आहे मग -5 मध्ये लिहून टाकायचं. ठीक आहे. अशाच पद्धतीने बाकी ठिकाणी सुद्धा 17/3. सो 17/3 ला जर तुम्ही 17ला जर 3 ने डिवाइड केला तर किती जर 3 5 15 तर 3 5 15. सो रिमाइंडर राहतो 2. सो +2 हा एक रिमाइंडर राहील इथून आणि एक दुसरा रिमाइंडर राहील आलेला +2 इथून जर सबट्रॅक्ट केला तर -1 हा एक रिमाइंडर राहील. ठीक आहे. सिमिलरली 39/6. सो 39 ला जर 6 ने डिवाइड केलं तर एक पॉझिटिव्ह रिमाइंडर काय राहतो? 6 6 36 म्हणजे पॉझिटिव्ह रिमाइंडर राहणार +3 आणि निगेटिव्ह रिमाइंडर किती राहणार? -3. निगेटिव्ह रिमाइंडर पण -3 राहणार. ठीक आहे. तर हा झाला पहिला कॉन्सेप्ट की कुठल्याही नंबरला एखाद्या नंबरने डिवाइड केलं की 2 रिमाइंडर्स राहतात, पॉझिटिव्ह पण आणि निगेटिव्ह पण. सेकंड कॉन्सेप्ट कडे येऊयात. काय आहे सेकंड कॉन्सेप्ट? आता याला थोडंसं आपण लार्ज अमाऊंट वरती घेऊन जाऊयात. लार्ज अमाऊंट वरती म्हणजेच 49 इंटू 65 अपॉन 9. ठीक आहे. 49 × 65 अपॉन 9. आता या ठिकाणी या वरच्या न्यूमरेटरला जर डिनॉमिनेटरने डिवाइड केलं तर रिमाइंडर किती राहतो ते काढायचे. ठीक आहे. सो मग आता रिमाइंडर कसं काढणार बघा. आता सेपरेट डिवाइड करणार. 9 ने डिवाइड केला 49ला. 9 ने डिवाइड केला 49ला. कितीचा राहिला रिमाइंडर? आता 2 रिमाइंडर राहतात. मग आता 9 ने 49ला जर 9 ने डिवाइड केलं तर मग एकतर पॉझिटिव्ह रिमाइंडर या ठिकाणी लिहा किंवा निगेटिव्ह लिहा. दोन्हीपैकी कुठलाही रिमाइंडर लिहिला तर चालतो. 49ला 9 ने डिवाइड केल्यानंतर 2 रिमाइंडर्स राहतात. बट दोन्हीपैकी तुम्ही कुठलाही एक रिमाइंडर लिहा. एकतर पॉझिटिव्हचा लिहा किंवा निगेटिव्हचा लिहा. मग या ठिकाणी मी तुम्हाला पॉझिटिव्ह घेऊन अगोदर दाखवतो. पॉझिटिव्ह घेऊन या ठिकाणी जर मी पॉझिटिव्ह रिमाइंडर घेतला आणि जर सॉल्व्ह केलं तर तिथून जो रिमाइंडर येतो तोच रिमाइंडर हा निगेटिव्ह मधून पण येतो. वेगळे साईन बदलून घेतला तर बघा लक्षात येऊन जाईल. 9 5 45. सो रिमाइंडर राहिला +4. रिमाइंडर किती राहील? +4. या ठिकाणी 65ला 9 ने डिवाइड केलं रिमाइंडर राहिला +2. सो 4. आता या आतमध्ये काय आहे? आतमध्ये कोणतं साईन आहे बेटा? आतमध्ये मल्टिप्लिकेशनचं साईन आहे. सो या रिमाइंडरचा मल्टिप्लाय करा. 4 2 जा 8. 4 2 जा 8. ठीक आहे. सो रिमाइंडर आला 8. लक्षात ठेवा नेहमी. समजा इथं मी हे एक्झाम्पल घ्यायचं राहिलं. हे सगळे इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स होते आणि त्यांचे रिमाइंडर काढून दाखवले. समजा मी असं घेतलं 2/5. तर 2ला 5 ने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर किती येतो? तर 2ला 5 ने डिवाइड केल्यानंतर या ठिकाणी न्यूमरेटर डिनॉमिनेटर पेक्षा लहान आहे तर रिमाइंडर म्हणणार मी +2. रिमाइंडर ॲज इट इज. जर न्यूमरेटर हा स्मॉल असेल डिनॉमिनेटर पेक्षा म्हणजे प्रॉपर फ्रॅक्शन असेल तर जो न्यूमरेटर आहे तोच रिमाइंडर किंवा निगेटिव्ह रिमाइंडर काय घेऊ शकतो मी? -3. निगेटिव्ह रिमाइंडर काय घेऊ शकतो मी? -3. ठीक आहे. तर जो न्यूमरेटर आहे जर न्यूमरेटर डिनॉमिनेटर पेक्षा लहान असेल तर जो न्यूमरेटर आहे तोच पॉझिटिव्ह रिमाइंडर असेल आणि निगेटिव्ह रिमाइंडर पॉझिटिव्ह रिमाइंडर भेटला की त्याला डिवायझर मधून सबट्रॅक्ट करून निगेटिव्ह इंटिजर काढून घ्यायचा. ठीक आहे. तर इथं तसंच झालेलं आहे बघा. 4 2 जा 8. वरती आला 8, खाली आहे 9. वरती किती आला? 8. ह्या 2 नंबरचं जे पण रिमाइंडर आले त्यांचं केलं मल्टिप्लिकेशन, खाली आला 9. सो 8ला 9 ने डिवाइड केल्यानंतर पॉझिटिव्ह रिमाइंडर 8. सो फायनल रिमाइंडर 8 येतोय. ठीक आहे. वरती 8 आला, खाली 9 आला तर न्यूमरेटर डिनॉमिनेटर पेक्षा लहान आहे. मग याचा पॉझिटिव्ह मग याचा रिमाइंडर काय येणार? 8ला 9 ने डिवाइड केल्यास रिमाइंडर काय येणार? पॉझिटिव्ह रिमाइंडर 8 येणार ॲज इट इज न्यूमरेटर नंबर. तर फायनल रिमाइंडर आपला 8 येऊ लागलाय. ठीक आहे.
आता हेच क्वेश्चन मी निगेटिव्हनी घेऊन सॉल्व्ह करतो, दोन्हीच्या दोन्ही निगेटिव्ह रिमाइंडर घेऊन सॉल्व्ह करतो बघा. 49 into 65 upon 9. 9 5 are 45, right? 9 5 are 40, सॉरी कॅन्सल कशाला करतोय मी. 49 into 65 upon 9. तर 49 ला 9 ने डिवाइड केल्यास पॉझिटिव्ह रिमाइंडर किती राहत होता? पॉझिटिव्ह रिमाइंडर 4 राहत होता. तर निगेटिव्ह रिमाइंडर किती राहील? 4 minus 9 करा किंवा 9 minus 4 करा, 5 राहतो. तर निगेटिव्ह रिमाइंडर येतो 5. ठीक आहे, इथून निगेटिव्ह रिमाइंडर येतो 5. इथून किती येतो रिमाइंडर? इथून निगेटिव्ह रिमाइंडर किती येतो बघा. 65 ला जर 9 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर राहिला होता 2. 9 63 2. पॉझिटिव्ह रिमाइंडर 2 राहिला होता, बट निगेटिव्ह रिमाइंडर किती येणार? 9 minus 2 7. सो दॅट इज -7 रिमाइंडर येणार. ठीक आहे, परत या ठिकाणी आतमध्ये मल्टिप्लिकेशन साइन आहे, सो रिमाइंडरचं पण मल्टिप्लिकेशन करून टाकलं. मायनस इंटू मायनस प्लस प्लस 35 आणि परत त्याच्या डिवाइड मध्ये किती आला? 9. परत त्याच्या डिवाइड मध्ये किती आला? 9. आता 35 ला 9 ने डिवाइड केल्यास कितीचा रिमाइंडर राहतो? 35 ला 9 ने डिवाइड केल्यास सो 8 चा रिमाइंडर राहतो. दिसतोय रिमाइंडर कितीचा राहतो? 8 चा. पॉझिटिव्ह रिमाइंडर घेतला मी आता. पॉझिटिव्ह रिमाइंडर 35 ला जर 9 ने डिवाइड केलं, 9 4 जा 36, सो 9 3 जा 27, सो 35 मधून 27 गेला, रिमाइंडर किती राहिला? 8. बघा, तुम्ही पॉझिटिव्ह रिमाइंडर सॉल्व्ह केलं तरी पण तुमचा रिमाइंडर 8च आला. निगेटिव्ह रिमाइंडर घेऊन सॉल्व्ह केलं तरी पण रिमाइंडर 8च आला. ठीक आहे, आता काही मुलं म्हणतील सर मी एक पॉझिटिव्ह रिमाइंडर घेतो, एक निगेटिव्ह घेतो, तरी पण आन्सर तेच येणार बेटा, तरी पण आन्सर तेच येणार बघा. तर या ठिकाणी 49 into 65 upon 9 या ठिकाणी मी याचा निगेटिव्ह घेतोय. दोन्हीपैकी एकाचा निगेटिव्ह रिमाइंडर घेतो, एकाचा पॉझिटिव्ह घेतो, काही फरक पडणार नाही, आन्सर करेक्ट येईल. फक्त या ठिकाणी येणारा जो रिमाइंडर आहे तो निगेटिव्ह येईल, आणि जर रिमाइंडर निगेटिव्ह आला तर त्याला पॉझिटिव्ह कसं करायचं? ते आलेला निगेटिव्ह रिमाइंडर जो आहे तो या डिवायझर मधून सबट्रॅक्ट करायचा आणि पॉझिटिव्ह रिमाइंडर घ्यायचा. ठीक आहे, म्हणजेच मी असं सांगतोय की समजा रिमाइंडर जर मला असं म्हटलं असेल की रिमाइंडर -5 आलाय. ठीक आहे, रिमाइंडर किती आला? -5, आणि इकडे काहीतरी एक्सप्रेशन आहे, त्याला समजा काहीतरी 7 ने डिवाइड केलंय. कुठल्या तरी नंबरला 7 ने डिवाइड केल्यास रिमाइंडर -5 येतोय. तर 7 मधून 5 सबट्रॅक्ट करायचा, रिमाइंडर असतो पॉझिटिव्ह रिमाइंडर असतो 2. पॉझिटिव्ह रिमाइंडर असतो 2. लक्षात येतोय? रिमाइंडर निगेटिव्ह आला तर रिमाइंडर पॉझिटिव्हच असतो. ऑप्शन मध्ये जेवढे रिमाइंडर दिलेले असतात ते जनरली पॉझिटिव्ह असतात, म्हणून निगेटिव्ह रिमाइंडरला पॉझिटिव्ह रिमाइंडर मध्ये आणण्यासाठी हा आलेला 5 7 मधून सबट्रॅक्ट करायचा आणि तो असतो पॉझिटिव्ह रिमाइंडर. ठीक आहे, तर या ठिकाणी आता जर तुम्ही एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह घेतला तर तुमचा येणारा रिमाइंडर निगेटिव्ह येणार आहे. त्याला पॉझिटिव्ह रिमाइंडर करण्यासाठी आलेला निगेटिव्ह रिमाइंडर 9 मधून सबट्रॅक्ट करणार. ठीक आहे, चला बघूयात. या ठिकाणी 49 चा निगेटिव्ह रिमाइंडर किती आला होता? -5, आणि याचा पॉझिटिव्ह रिमाइंडर आला होता +2. सो इथून किती येतोय बेटा? -10 येतोय. रिमाइंडर किती येतोय? -10. पॉवरचं मल्टिप्लिकेशन, जे रिमाइंडर राहिले त्यांचं मल्टिप्लिकेशन, -5 + 2 दॅट इज -10. रिमाइंडरचं मल्टिप्लिकेशन -10. आता समजा या ठिकाणी मी याच क्वेश्चन मध्ये मी याचा पॉझिटिव्ह रिमाइंडर घेतो आणि याचा निगेटिव्ह येतो. याचा निगेटिव्ह रिमाइंडर किती येतो? -7, आणि याचा पॉझिटिव्ह रिमाइंडर येतो +4, राईट? सो इथून येतोय -28. रिमाइंडर किती येतोय? -28. सो -28 रिमाइंडर येतोय या ठिकाणी. सो -28, सॉरी हा ना, -28च ना, येस -28. तर -28 रिमाइंडर येतोय बघा. रिमाइंडर इज इक्वल टू -28. आता लगेच सबट्रॅक्ट करायचं नाही, हा -28 खूप मोठा नंबर आहे. तर -28 खूप मोठा नंबर आहे, तर 9 ने आणखीन एक वेळेस डिवाइड करा आलेल्या रिमाइंडरला, आणि मग आणखीन लहान रिमाइंडर काढा. मी तर कसं केलं बघा, इथं रिमाइंडर जो आला 35 रिमाइंडर असू शकत नाही. जो पण रिमाइंडर असणार आहे तो 9 पेक्षा लहान असणार आहे. ठीक आहे, माहिती ना, जो पण रिमाइंडर येतो तो नेहमी डिवायझर पेक्षा लहान असतो. मग इथं 35 हा तर खूप मोठा रिमाइंडर झाला, मग त्याला परत लहान करण्यासाठी परत 9 ने आणखीन एक वेळेस डिव्हिजन केलं. असं परत परत रिपीट डिव्हिजन करायचे जर खूप मोठा रिमाइंडर भेटत असेल तर. इथं रिमाइंडर भेटला -28, तर -28 रिमाइंडर भेटतोय, तर अगेन त्याला डिवाइड करूयात 9 ने. सो 9 ने डिवाइड केल्यास किती भेटेल? तर 9 3 जा 27. सो या ठिकाणी रिमाइंडर भेटतोय -1 डिवाइड केल्यास. रिमाइंडर हा मायनस साइन ॲज इट इज. 28 ला 9 ने डिवाइड केलं की रिमाइंडर येतो -1. हा -1 हा जो निगेटिव्ह रिमाइंडर आहे हा 9 पेक्षा लहान आहे. तर 9 मधून 1 सबट्रॅक्ट करा. ठीक आहे, -1 रिमाइंडर येतोय, तर आता 9 मधून 1 सबट्रॅक्ट करा, 8. 9 मधून 1 सबट्रॅक्ट करा, 8 हा तुमचा रिमाइंडर येतोय. तर बघा, मी या ठिकाणी दोन्ही पॉझिटिव्ह घेतले, दोन्ही निगेटिव्ह घेतले, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह घेतला, तर प्रत्येक वेळेस तुम्हाला कसले रिमाइंडर भेटतायत? पॉझिटिव्ह 8 सेमच रिमाइंडर भेटतायत. ठीक आहे, कसं सॉल्व्ह केलं लक्षात आलं? पॉझिटिव्ह निगेटिव्ह मध्ये परत एक वेळेस सांगेन, एकाचा पॉझिटिव्ह घेतला, एकाचा निगेटिव्ह रिमाइंडर घेतला. ठीक आहे, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह घेतला, तर या ठिकाणी रिमाइंडर जो आहे तो निगेटिव्ह आला. तर निगेटिव्ह मध्ये खूप मोठा रिमाइंडर आहे. नंबर जो आहे निगेटिव्ह मधला जो नंबर आहे तो 9 पेक्षा खूप मोठा आहे, आणि येणारा जो रिमाइंडर आहे तो नेहमी डिवायझर पेक्षा लहान येणार आहे, 9 पेक्षा लहान येणार आहे. तर 9 पेक्षा मोठा रिमाइंडर आहे, म्हणून परत एक वेळेस 9 ने डिवाइड केलं. आता मात्र जो नंबर आलेला आहे तो 9 पेक्षा लहान आहे, म्हणून जो पण नंबर आलाय तो निगेटिव्ह मध्ये आलाय, म्हणून आलेला नंबर या डिवायझर मधून सबट्रॅक्ट करायचा, आन्सर काढून घ्यायचा. ठीक आहे. सो या ठिकाणी बघा, इथं पण
-10 आणि इथं 9 आहे. -10 हा 9 पेक्षा मोठा आहे. -10 हा 9 पेक्षा मोठा आहे. मग याला परत लहान करण्यासाठी -10 ला 9 ने डिवाइड केलं, रिमाइंडर येणार -1. सो निगेटिव्ह रिमाइंडर आला, याला पॉझिटिव्ह करण्यासाठी 9 - 1 दॅट इज 8 हा रिमाइंडर येणार. ठीक आहे, 8 हा रिमाइंडर येणार. मी तुम्हाला म्हटलं की 10 मधून 9 सेपरेट करायचं. 10 मधून 9 सेपरेट केल्यास रिमाइंडर तर 1 येईल. मग रिमाइंडर 1 नाही येत, तर 10 मधून 9 सेपरेट करायचं नाही. जो पण रिमाइंडर आलेला आहे त्याला, तो जर 9 पेक्षा, तो जर डिवायझर पेक्षा मोठा असेल त्याला परत एक वेळेस डिवायझरनी डिवाइड करायचं आणि इथंपर्यंत डिवाइड करायचं जोपर्यंत रिमाइंडर मध्ये येणारा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कोणताही रिमाइंडर असेल, तो येणारा जो नंबर आहे तो 9 पेक्षा लहान असला पाहिजे. तोपर्यंत रिपीट डिवाइड करत राहायचं. ठीक आहे, तर हे सगळी मेथड तुम्हाला माहिती असली पाहिजे. उद्याला आपण यावरचे रिमाइंडरचे करणार आहोत. ठीक आहे, आणि आणखीन पण हे 3 कॉन्सेप्ट झालेत, बट आणखीन पण कॉन्सेप्ट आहेत ते आपण नेक्स्ट क्लास करूया. ठीक आहे स्टुडंट, सो भेटूयात नेक्स्ट क्लासमध्ये. थँक्यू.